दोस्तांनो, या गोष्टीत तुमचं स्वागत आहे. माझं नाव रोहित आहे आणि मी हरियाणामधून आहे. ही गोष्ट माझी आणि माझ्या आईची आहे, जी एका खरी घटनेवर आधारित आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की मी माझ्या आईचं मन कसं जिंकलं. जेव्हा त्या नाराज होत्या. आमच्या कुटुंबात 4 सदस्य आहेत, माझे वडील, माझी आई, माझी लहान बहीण नेहा आणि मी. वडील एका खासगी कंपनीत काम करतात आणि आई गृहिणी आहेत. नेहा सध्या हायस्कूलमध्ये शिकत आहे. माझ्या वडिलांची आणि आईची प्रेमविवाह झाली होती आणि दोघेही खूप शिकलेले आहेत. आमच्या घराचं वातावरण मोकळं आणि आधुनिक आहे. आईबद्दल सांगायचं झालं तर त्या स्वतःच्या तब्येतीची आणि फिटनेसची खूप काळजी घेतात. त्यांची पर्सनॅलिटी खूप आकर्षक आहे आणि त्यांचं पेहरावसुद्धा आधुनिक असतं. मी घरातला एकुलता एक मुलगा असल्यामुळे मला नेहमीच खूप प्रेम आणि माया मिळाली आहे. वडील आणि आई मला कधीही नाराज करत नाहीत. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही चौघंही मोकळ्या दिलानं गप्पा मारतो. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. माझी परीक्षा संपली होती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. नेहा नानीकडे जाण्याचा हट्ट धरत होती. म्हणून वडील तिला तिथं सोडून आले. मी घरीच थांबायचं ठरवलं, कारण मला लॅपटॉपवर गेम खेळायला आणि मोबाईलवर टाइमपास करायला खूप आवडतं. एका दिवशी मी लॅपटॉपवर गेम खेळत होतो. त्या दिवशी घरची कामवाली सुट्टीवर होती. त्यामुळे आईच सगळी कामं करत होती. वडील ऑफिसला गेले होते. आईनं साडी नेसली होती आणि ती घरी असल्यामुळे त्यांनी दुपट्टा घेतला नव्हता. त्या माझ्या खोलीत झाडू लावायला आल्या. मी बेडवर बसून गेम खेळत होतो. झाडू लावत असताना मी त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात आईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, "उठ, मला बेडशीट नीट करू दे." मग पुन्हा गेम खेळ. मी लगेच दुसरीकडे पाहण्याचा अभिनय करत बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जाऊन विचार केला, कुठे आईनं मला बघताना पकडलं तर नाही ना? त्यावेळी मला थोडा धाक बसला होता. पण माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. मी स्वतःला शांत केलं आणि विचार केला की ही एक सामान्य घटना होती. मी जेव्हा परत खोलीत आलो, तेव्हा आई तिथून निघून गेल्या होत्या. मी पुन्हा माझ्या गेममध्ये गुंगवण्याचा प्रयत्न केला, पण माझं पूर्ण लक्ष केंद्रित होऊ शकलं नाही. आई दिवसभर नेहमीप्रमाणे काम करत राहिल्या, जणू काही घडलंच नव्हतं. मीही जास्त विचार करण्याचं टाळलं आणि त्यांच्या कामांमध्ये त्यांना मदत करायला सुरुवात केली. पुढील काही दिवसांत आई आणि मी एकमेकांच्या अधिक जवळ आलो. वडील त्यांच्या ऑफिसच्या कामांत व्यस्त होते आणि नेहा अजूनही नानीकडे होती. या दरम्यान आई आणि मी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. एका दिवशी मी पाहिलं की आई थोडी थकलेली दिसत होती. मी त्यांना विचारलं, "आई, तुम्ही ठीक आहात ना? आज तुम्ही थोडं थकलेलं वाटत आहात." आईनं हसत उत्तर दिलं, "हो रे, फक्त घरकाम आणि थोडं एकटं वाटतंय." मी त्वरित त्यांना थोडी मस्ती करण्याचा सल्ला दिला, "आई, का नाही आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ? तुमच्या आवडत्या ठिकाणी जाऊया. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कुठेच बाहेर गेलेल्या नाहीत." आई आधी थोडी हिचकिचली आणि म्हणाली, "घरात इतकं काम असतं, तसंही." पण मी ठामपणे सांगितलं, "आई, तुम्ही नेहमीच आमच्यासाठी काम करत असता. आता थोडं स्वतःसाठीही वेळ काढा. चला, फक्त थोड्या वेळासाठी का होईना, पण तुम्हाला चांगलं वाटेल." माझ्या आग्रहाला आई नकार देऊ शकली नाही. शेवटी आम्ही दोघांनी शहराबाहेर एका छोट्या पिकनिकचा प्लॅन केला. तो दिवस खूप सुंदर होता. आम्ही एका उद्यानात गेलो, जिथे आईनं हलकीशी साडी नेसली होती आणि त्यांचा चेहरा आनंदानं चमकत होता. त्या दिवशी मी आईला एका वेगळ्याच रूपात पाहिलं, फक्त एका आईच्या रूपात नाही, तर एका अशा महिलेसारखं, जिची स्वतःची ओळख आहे आणि जी स्वतःसाठी वेळ काढू शकते. आम्ही दोघांनी भरपूर गप्पा मारल्या, खूप हसलो आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो दिवस आमच्यासाठी एक खास दिवस बनला. आई आणि मी पूर्वीपेक्षा अधिक जवळ आलो. मला जाणवलं की आई फक्त आमची काळजी घेणारी व्यक्ती नाही, तर स्वतःची एक स्वतंत्र ओळख असलेली महिला आहे. मी व्यस्त नसावे, त्यांना देखील त्यांच्या जीवनाचा आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या घटनेनंतर मी आईसोबत अधिक वेळ घालवायला सुरुवात केली आणि आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजू लागलो. त्या दिवशी आमच्या नात्याची खोली आणखी वाढली आणि मला स्वतःला खूप भाग्यवान वाटलं की माझी आई इतकी मजबूत आणि प्रेमळ आहे. त्या दिवसानंतर आई आणि माझ्या नात्यातील ही समजूतदारपणा अधिक दृढ झाली. आम्हा दोघांनी अनुभवले की एकमेकांसोबत वेळ घालवणे केवळ आनंददायी नाही तर आमच्या नात्याला अधिक बळकट देखील करते. पूर्वी जिथे आई घरकामांमध्ये आणि आमच्या काळजीत व्यस्त असायची,
आता ती स्वतःसाठीही वेळ काढू लागली. काही आठवड्यांनंतर पप्पा आणि नेहा देखील घरी परत आले. नेहाला पाहून आई खूप खुश झाली आणि घर पुन्हा आनंदाने भरून गेलं. आम्ही सर्वजण मिळून खूप गप्पा मारल्या आणि हसत-खेळत वेळ घालवला. पप्पांनीही हे लक्षात घेतलं की आई आता पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि ताजीतवानी दिसत आहे. एक दिवस पप्पांनी मला सांगितलं, "रोहित, मी पाहिलं आहे की तू आणि तुझी आई आता पूर्वीपेक्षा खूप जवळ आले आहात. ही खूप चांगली गोष्ट आहे. आईलाही कोणासोबत मोकळेपणाने बोलण्याचा आणि आराम करण्याचा वेळ मिळायला हवा. तू खूप चांगलं केलं." बोलण्यावर मी फक्त मान हलवली आणि जाणवलं की खरोखरच मी आईसोबत घालवलेला वेळ त्यांना आनंद देऊन गेला आणि मला देखील हे समजलं की नातं टिकवण्यासाठी संवाद आणि परस्पर समजूतदारपणा खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर आम्ही कुटुंबात ही सवय लावली की दर आठवड्यात एक दिवस आम्ही सर्वजण कुठेतरी बाहेर जाऊ. कधी चित्रपट पाहायला, कधी पार्कमध्ये फिरायला, तर कधी एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. हे आमच्या कौटुंबिक जीवनाचा एक भाग बनला आणि आम्ही सर्वांनी याचा मनसोक्त आनंद घेतला. आई आता अधिक आत्मविश्वासाने भरलेली होती. त्यांनी घराबाहेरच्या काही उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली, जसे की महिलांच्या क्लबमध्ये जाणे, योगा क्लासेसला सामील होणे आणि इतर अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे. त्यांना पाहून मला अभिमान वाटला, कारण आता त्या फक्त घराच्या चार भिंतींपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्यांनी स्वतःसाठी एक नवीन विश्व शोधलं होतं. एक दिवस आईने मला सांगितलं, "रोहित, तुझ्यामुळे मी स्वतःला पुन्हा शोधलं आहे. तुझ्या सल्ल्यामुळे आणि सोबत असल्यामुळे मला ती आनंदाची भावना मिळाली आहे, जी कदाचित मी विसरले होते." आईच्या या शब्दांनी माझं मन भरून आलं. त्या दिवशी मला समजलं की लहान-सहान गोष्टी आणि एकमेकांसाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं असतं. आता आमचं कुटुंब पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि संतुलित झालं होतं. आईने स्वतःला एका नवीन प्रवासासाठी तयार केलं होतं आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत खूप खुश होतो. पप्पा, नेहा आणि मी तिघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं शिकून घेतलं होतं. हा अनुभव माझ्यासाठी आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण धडा ठरला, ज्याने मला शिकवलं की कुटुंबाचं सहकार्य आणि परस्पर समजूतदारपणाचं जीवन आनंदी बनवतात. ही कहाणी माझ्या आणि आईच्या त्या अनमोल नात्याबद्दल आहे, जे वेळेनुसार आणखी खोल आणि मजबूत होत गेलं. आमच्या कुटुंबात वेळेनुसार वाढलेलं प्रेम आणि परस्पर समजूतदारपणा हेच आमच्या नात्यांचं मूलभूत आधार बनलं. आई आता केवळ एक गृहिणी नव्हती, तर आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण स्त्री झाली होती. त्यांचं व्यक्तिमत्व अधिक निखारलं होतं आणि त्यांनी त्यांच्या आवडीनिवडी आणि छंदांना पुन्हा एकदा जगायला सुरुवात केली होती. काही काळानंतर नेहालाही जाणवलं की आई खूप बदलल्या आहेत. ती मला अनेकदा म्हणायची, "दादा, आई आता किती आनंदी आणि सक्रिय वाटतात. आधी त्या फक्त आपल्यासाठी काम करत असायच्या, पण आता त्या स्वतःसाठीही वेळ काढतात." नेहाच्या या शब्दांवर मी हसत म्हणालो, "हो नेहा, आईलाही तिच्या आयुष्याचा आनंद घेण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि आपण नेहमी त्यांना सपोर्ट करायला हवं." एक दिवस असा आला, जेव्हा आईने आम्हाला एक मोठी आनंदाची बातमी दिली. त्यांनी त्यांच्या जुन्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. आईला नेहमीच इच्छा होती की त्या त्यांच्या कौशल्याचा वापर करून काहीतरी करावं. त्यांनी घरातूनच एक नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. हँडीक्राफ्ट आणि शिवण कढाईचं काम सुरू केलं. हळूहळू त्यांच्या तयार केलेल्या वस्तू लोकांना आवडू लागल्या. आईच्या या पावलाने आम्हाला खूप अभिमान वाटला. आम्ही पूर्ण मनापासून त्यांना पाठिंबा दिला. पप्पांनी त्यांच्यासाठी एक वेबसाईट तयार करून दिली आणि मी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी घेतली. नेहा देखील आईला डिझायनिंगच्या आयडियाजमध्ये मदत करू लागली. हळूहळू आईचा हा छंद एका छोट्याशा व्यवसायात रूपांतरित झाला. यामुळे त्यांना केवळ आनंदच नाही तर एक नवीन ओळखही मिळाली. आमचं कुटुंब एका नवीन अध्यायात प्रवेश करत होतं. आईचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू लागला होता आणि या प्रवासात आम्ही सर्वांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली. आमच्यातील प्रेम आणि परस्पर समजूतदारपणा पूर्वीपेक्षा खूपच अधिक मजबूत झाला होता. एके दिवशी आईने मला सांगितलं, "रोहित, तुझ्यामुळेच मी हे सगळं सुरू केलं. जर तू मला माझं स्वतःचं आयुष्य जगायची आठवण करून दिली नसतीस, तर कदाचित मी आज इथे नसते." त्यांच्या या शब्दांनी माझं मन भारावून गेलं. मी उत्तर दिलं, "आई, तुम्ही नेहमी आम्हाला स्वतःहून जास्त महत्त्व दिलं आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा. आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत." आईचा हा छोटासा व्यवसाय आता त्यांच्या ओळखीचं प्रतीक बनला होता.
त्यांचा हा प्रवास आम्हाला शिकवत होता की आयुष्यात नात्यांचं महत्त्व काय असतं आणि आपण एकमेकांना प्रेरित करून स्वतःचं आणि इतरांचं जीवन अधिक चांगलं कसं बनवू शकतो. हँडीक्राफ्ट आणि शिवण कढाईचं काम सुरू केलं. हळूहळू त्यांच्या तयार केलेल्या वस्तू लोकांना आवडू लागल्या. आईच्या या पावलाने आम्हाला खूप अभिमान वाटला. आम्ही पूर्ण मनापासून त्यांना पाठिंबा दिला. पप्पांनी त्यांच्यासाठी एक वेबसाईट तयार करून दिली आणि मी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची जबाबदारी घेतली. नेहा देखील आईला डिझायनिंगच्या आयडियाजमध्ये मदत करू लागली. हळूहळू आईचा हा छंद एका छोट्याशा व्यवसायात रूपांतरित झाला. यामुळे त्यांना केवळ आनंदच नाही तर एक नवीन ओळखही मिळाली. आमचं कुटुंब एका नवीन अध्यायात प्रवेश करत होतं. आईचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू लागला होता आणि या प्रवासात आम्ही सर्वांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली. आमच्यातील प्रेम आणि परस्पर समजूतदारपणा पूर्वीपेक्षा खूपच अधिक मजबूत झाला होता. एके दिवशी आईने मला सांगितलं, रोहित, तुझ्यामुळेच मी हे सगळं सुरू केलं. जर तू मला माझं स्वतःचं आयुष्य जगायची आठवण करून दिली नसतीस, तर कदाचित मी आज इथे नसते. त्यांच्या या शब्दांनी माझं मन भारावून गेलं. मी उत्तर दिलं, आई, तुम्ही नेहमी आम्हाला स्वतःहून जास्त महत्त्व दिलं आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आईचा हा छोटासा व्यवसाय आता त्यांच्या ओळखीचं प्रतीक बनला होता. त्यांचा हा प्रवास आम्हाला शिकवत होता की आयुष्यात नात्यांचं महत्त्व काय असतं आणि आपण एकमेकांना प्रेरित करून स्वतःचं आणि इतरांचं जीवन अधिक चांगलं कसं बनवू शकतो. आपल्याच्या जीवनाला अधिक चांगलं बनवता येतं. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसा आईचा व्यवसाय आणखी वाढू लागला. त्यांनी त्यांच्या कामाला मोठ्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी काही व्यावसायिकांशी सल्लामसलत केली. पप्पा आणि मी त्यांच्या या निर्णयाला पूर्णतः समर्थन दिलं. हळूहळू आईने त्यांच्या उत्पादनांची विक्री ऑनलाईन मार्केटप्लेसवर सुरू केली. त्यांचा ब्रँड स्थानिक स्तरावरून देशभर प्रसिद्ध झाला. ग्राहक केवळ त्यांच्या उत्पादनांचं कौतुक करत नव्हते, तर त्यांना एक प्रेरणा म्हणून देखील पाहत होते. एके दिवशी आईला एका मोठ्या इव्हेंटमध्ये सन्मानित करण्यात आलं, जिथे त्यांना उभरती महिला उद्योजिका हा पुरस्कार देण्यात आला. हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अतिशय खास होता. जेव्हा आई स्टेजवर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या, तेव्हा आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं, हा प्रवास मी एकटीने पार केला नाही. माझ्या कुटुंबाने नेहमीच मला साथ दिली आणि मला प्रेरणा दिली. विशेषतः माझ्या मुलाने, रोहितने, ज्याने मला स्वतःला पुन्हा शोधायला मदत केली. त्यांच्या या शब्दांनी माझे डोळे पाणावले. आईने आपल्या मेहनती आणि समर्पणाने केवळ स्वतःची स्वप्न पूर्ण केली नाहीत, तर आमच्या कुटुंबाची ताकदही बनल्या. त्यानंतर आईने अनेक इतर महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत केली. त्यांनी एक कार्यशाळा सुरू केली, जिथे त्या महिलांना मार्गदर्शन करत आणि प्रशिक्षण देत होत्या. हँडीक्राफ्ट आणि शिवण कढाई शिकवायला सुरुवात केली. अनेक महिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आणि आत्मनिर्भर बनल्या. आई आता केवळ एक उद्योजिका नसून एक लीडर आणि प्रेरणास्थान बनल्या होत्या. आमचं कुटुंब प्रत्येक पावलावर नव्या उंची गाठत होतं. नेहाने तिचं शिक्षण पूर्ण करून आपल्या करिअरची सुरुवात केली. पप्पा त्यांच्या कामात व्यस्त असले तरीही आईच्या यशाचा अभिमान बाळगत आणि प्रत्येक प्रकारे त्यांना पाठिंबा देत. एके दिवशी आम्ही सगळे एकत्र बसलो असताना आईने म्हटलं, हा प्रवास जितका माझा आहे, तितकाच तुम्हा सर्वांचा देखील आहे. तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे. मी हसत म्हणालो, आई, तुम्ही आम्हाला शिकवलं आहे की स्वप्न कुणीही पाहू शकतं, मग ती छोटी असो वा मोठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कुटुंबाची साथ असेल तर प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्या क्षणी आम्हाला जाणवलं की आमच्या कुटुंबाचं बंधन केवळ प्रेम आणि नात्यांपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते आता एक प्रेरणा बनलं होतं. आम्ही एकमेकांची साथ देऊन हे शिकले की आयुष्यात यश आणि आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण कुटुंबासोबत पाऊलताल करत पुढे जातो. आईचा हा प्रवास जो एका साध्या गृहिणीपासून सुरू झाला होता, तो आता एक यशस्वी उद्योजिका आणि प्रेरणास्थान होण्यापर्यंत पोहोचला होता. या प्रवासात आम्ही केवळ आईला साथ दिली नाही, तर त्यांच्याकडून खूप काही शिकलो. ही कहाणी इथे संपत नाही, कारण आईचा प्रवास अजून सुरूच होता. त्यांच्या स्वप्नांना आणि यशाच्या उंचीला कुठलीही मर्यादा नव्हती, आणि आमचं कुटुंब त्यांच्या प्रत्येक नव्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी तयार होतं.